तर चला आज सकाळची सुरुवात मस्तपैकी मी झुल्यावर बसून निवांत झुलत आहे आणि माझे मिस्टर मस्तपैकी झाडांना पाणी देत आहे. तर त्यांचं पाणी देता मला म्हणताय येऊन तू मारायची, तर मस्तपैकी झोका घेत आहे म्हणून आमचं सर जरा ते चिडून बोलत आहे. आणि मग मी त्यांना काही प्रश्न करत आहे तर ते मला चिडून उत्तर देत आहे. त्याच्यामुळे मग मी काही म्हणजे त्यांच्याशी मग नंतर थोडंसं थांबून गेली आणि त्यानंतर मग आता आणखी व्हिडिओ मी केलेला आहे सुरू. फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. हो इकडे सुरुवात पाहिजे. तर हा दिवस होता संडे शाळेत आणि त्या दिवशी मग मुलं होते घरी आणि मग मुलांचं असं असलं की घरी असलं की त्यांना अभ्यास तर करतात पण त्याचबरोबर जरा ते टी व्ही वगैरे बघत बसतात. आणि मग माझं तर इथे जेवण झालेलं, मी नुकतं लाडू वगैरे खाल्ला आणि त्यानंतर मग माझं रोजचं आहे मी रुटीन, मी ताक वगैरे पिते. ताक साईडला करून ठेवलेलं ते प्यायचं होतं. मग मस्तपैकी कामं वगैरे झाली, सगळे झाले आणि मग त्यानंतर आम्ही गेलो होतो मार्केटला. आणि मार्केटला कारण की आता उन्हाळा लागला आहे आणि इकडची ऊन भयंकर वाढलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता चला उन्हाळी पदार्थ करावे. तर आमच्याकडे मस्तपैकी ते रस्त्यावर ताड वगैरे विकायला होते, तर ते मी तुम्हाला समोर दाखवेलच. आणि त्यानंतर मस्तपैकी इकडे बघा एका साईडला आंबे आणलेले आहे जे की मी धुवून ठेवलेले, कारण मला आंब्याचं लोणचं टाकायचं होतं. आता कच्चेच आहेत म्हणजे असे त्याला गुठली वगैरे आलेली नाही, पण काही हरकत नाही, असं लवकर जमण्यासाठी म्हणून आपण थोडंसं लोणचं टाकून मी असंच खाल्ले, म्हणजे असंच टाईमपास लोणचं, कारण ते बिलकुल 15-20 दिवसात संपणार लोणचं आपण टाकून खाऊ शकतो. आणि भरपूर आंबे होते आणि थोडे स्वस्त होते त्याच्यामुळे मग घेऊन आली. आणि आलू बघा, आलूही भरपूर आणलेले होते. आणि आता रात्र झालेली आहे, जवळपास रात्रीचे 10 वाजले आहे. 10 वाजता म्हणून मी ते आलू किसून ठेवत आहे. किसून छान म्हणजे मग सकाळी उठलं की कसं ते खूप वेळ होतो आणि कामाची वेळ असते आणि मग त्यामध्ये हे कामं एक्स्ट्राचे आहेत, त्याच्यामुळे मग आपली जे रोजची कामं आहेत ते आणखी लांबणीवर जातात. त्याच्यामुळे जी कामं एक्स्ट्राची आहे ती थोडंसं सायंकाळीच थोडंसं वेळ झाला तरी चालेल झोपायला, पण मात्र सायंकाळीच ती कामे करून ठेवते. आणि आलूचे चिप्स बनायचे असेल तर ते छान रात्रीच तुम्ही ही किसून शिलून ठेवू शकता. तर मी मस्तपैकी आता जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे सगळं झालं आणि एका साईडने आंबे धुवून ठेवले आणि दुसऱ्या साईडने आलू वगैरे मस्तपैकी किसले आणि मग पाण्यामध्ये तुरटी वगैरे टाकली आणि तिथे ठेवले किसून छान. म्हणजे त्याचे शिलटे जर काढले ते, कारण तुम्ही बिना शिलट्यांनी जर आलू किसले आणि आलू चिप्स बनवले तर ते काळे पडतात, त्याच्यामुळे मग मी कधी आलू किसूनच टाकते. आलू किसल्यानंतर मग त्याला छानपैकी मग त्याचे चिप्स वगैरे पाडले आणि चिप्स पाडून मग रात्रभर तसेच मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले, जेणेकरून सकाळी उठल्याबरोबर मस्तपैकी गरम पाणी करायचं आणि ते चिप्स काढायचे आणि म्हणजे वाफेवर शिजल्यानंतर चिप्स आपल्या उन्हात वाढवायचे. झाले चिप्स तयार. चिप्सची रेसिपी खूप सोपी आहे पण मात्र ते थोडंसं किचकट काम आहे. तर हे थोडंसं किचकट कामं जरा म्हणजे सवळीच्या वेळातच करून ठेवायची. तर आता त्याच्यामुळे थोडंसं वेळच होता झोपायला, त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण हे कामं करून घेऊया. आणि करता जरा मी इथे लागला होता मोबाईल आणि त्याचबरोबर मी शूटसुद्धा करत होती, पण तो काही आवाज काही रेकॉर्ड झालेला नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला आता व्हॉइस ओव्हर करूनच तुम्हाला सांगून द्यावं. तर अशा प्रकारे माझं सुरू आहे. बोलता मी जवळपास 8 किलो चिप्स किसून टाकले आणि म्हणजे चिप्ससुद्धा पाडलेले असे करून ठेवले. आणि तेवढ्याच रात्री आमच्याकडे आली किया ना, तर मी इकडे आलू किसतच होती तर ती आली आणि मग तिच्याबरोबर थोडीशी बोलली वगैरे आणि मग ती गेली. आणि त्यानंतर मग आता बघा माझे एवढे आलू चिप्स वगैरे सगळं झालेले आहे. एवढेच बघा मस्तपैकी छान असे किसून ठेवलेले आहे, त्याचं एवढे किस निघालेलं आहे, म्हणजे जे आता शिलटे वगैरे म्हणतात 8 किलोची बघा एवढे निघाले जवळपास. आंबे मस्तपैकी धुवून आहे. त्यानंतर माझा स्वयंपाक दाखवते, वरण भात भाजी पोळी आणि जेवण व्हायचं होतं. जेवणासाठी थोडेसे सगळेजण थांबलेले होते, कारण सगळ्यांनी म्हटलं की चल तू करून घ्या आपले काम, त्यानंतर मग आपण जेवण करूया. आणि ते टरबूज वगैरे आणलेलं होतं आणि हे आहे मग पापड वगैरे जे मी आदल्या दिवशी केलेले होते ते सुद्धा तुम्हाला दाखवून देते. तर हे आहे नेक्स्ट डेची सकाळ. नेक्स्ट डेला मस्तपैकी मग ते आंबे धुतलेले होते, त्याला मला आता कापायचं होतं. तर काहीसे आंबे कापलेले आणि काहीसे कापण्याचं सुरू आहे. तर आंबे फोडणी मी आता ते कापणार आहे. त्यानंतर मग मला आता वरती वगैरे आज मी मस्तपैकी बघा ते जे चिप्स होते ते एकीकडे वाढत होते आणि दुसरीकडे मी आजसुद्धा हे बघा चिप्स जे आहेत काही वाढलेले आहेत, म्हणजे आदल्या दिवशी झालेले होते ते चिप्स. आणि त्यानंतर मग सेकंड डेला मी आणखी टाकले होते पापड, ते सुद्धा ज्वारीचे पापड. इथे थोडीशी ऊन हलकीशी कमी येते, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे उन्हामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो, पण काही हरकत नाही, अर्धी ऊन आहे अर्धे नाही आहे. पण आता काय करणार, कारण आमच्याकडे बंदर वगैरे भरपूर येतात, त्याच्यामुळे मग आम्हाला असंच इथेच करावं लागतं, नाही तर वरती जागा आहे पण नाही करता येत. तर चला आता इथे या साईडने मस्तपैकी एका साईडने झाडं लावणं आणि दुसरीकडे माझे पापड किंवा चिप्स वगैरे जे मी टाकलेले आहेत ते सगळे इथे वाळू घालून ठेवलेलं आहे, कुरड्या वगैरे हे बघा इथे. आणि आज ऊन मस्तपैकी खूप होती, भारी ऊन होती आज, त्याच्यामुळे सगळे माझे जे पदार्थ आहे सगळे वाळून गेलेले. तर अशा प्रकारे माझे उन्हाळी वाळवणी पदार्थ झालेले आहे.
आणि त्याचबरोबर मला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.